नमस्कार. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि संलग्नित एनडीए सरकार किंवा महायुती यांच्या वतीने जे नारी शक्ती वंदन जे बिल संसदेत पास होणार होतं, ते संसदेतलं बिल ते नाकाम करून किंवा त्याला विरोध करून इंडिया सरकारने, इंडिया आघाडीने, काँग्रेस सरकारने जो विरोध करून जे पाप केलंय, त्या पापाच्या निषेधार्थ आम्ही सर्वजण आज जमलेलो आहोत. यामध्ये महायुतीतले सर्व घटक आहेत आणि आज जी आमची सर्वसाधारण सभा होती ती सुद्धा आम्ही महिलांच्या सन्मानार्थ ही तहकूब केलेली आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला, त्यामुळेच हा संपूर्ण महाराष्ट्र किंवा भारत देश हा स्वराज्य पाहू शकला किंवा आपण आता जो श्वास घेत आहोत, जो आपली प्रगती होत आहे ती छत्रपतींमुळेच होत आहे. म्हणजे महिलेचं आपल्या समाजात काय अस्तित्व आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. पाश्चात्य देशात महिलेला सर्व क्षेत्रात, ते सामाजिक असेल, व्यावसायिक असेल, राजकीय असेल, क्रीडा असेल किंवा विज्ञान असेल, सर्व क्षेत्रात पुरुषांना एवढाच समान अधिकार असतो. परंतु भारतामध्ये तो नाहीये. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलेला 50% आरक्षण आहे. आता सुद्धा महानगरपालिकेमध्ये 50%पेक्षा जास्त महिला आपल्याला पाहायला मिळत आहेत. तोच कायदा त्याच धोरणाला अधिक व्यापक प्रमाणात करण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी विधानसभेत, लोकसभेत सुद्धा तसाच व्यापक दृष्टिकोन महिलांच्या साठी ठेवला होता. परंतु काँग्रेस सरकारने त्याला विरोध केला. त्यामुळे काँग्रेस सरकारचं आम्ही सर्व जाहीर निषेध तर करतोच, पण उद्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे वरळी महिलांचा आक्रोश मोर्चा, संपूर्ण महाराष्ट्रातून महिला तिथे येऊन आक्रोश मोर्चा दर्शवणार आहेत. तर त्या आक्रोश मोर्चाला पिंपरी चिंचवड शहरातील सर्व महिलांनी, सर्व नगर सदस्यांनी तिथे उपस्थित राहावे असे सर्व महिलांना विनंती करतो आणि या काँग्रेस सरकारचा मनापासून जाहीर निषेध करतो.